माध्यम कायदे या विषयाअंतर्गत भारतीय राज्यघटनेचा परिचय हा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करून घ्यायचा आहे. भारताच्या राज्यघटनेबद्दल जगामध्ये सर्वात मोठी लिखित स्वरूपाची राज्यघटना आणि जगातल्या वेगवेगळ्या देशांचा अभ्यास करून अभ्यासपूर्ण पद्धतीनं भारतीय सामाजिक सांस्कृतिक दृष्टिकोनातून विभिन्नतेतून एकात्मता साधण्याचा प्रयत्न या राज्यघटनेच्या माध्यमातून केल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणून भारतीय राज्यघटना ही एक भारतीय लोकांच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचं असं डॉक्युमेंटेशन तयार करण्यात आलं आणि ज्या डॉक्युमेंटेशनमध्ये अतिशय महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश केला गेला. त्याच्यामुळं आज सामाजिक न्याय प्रस्थापनेमध्ये सुद्धा राज्यघटनेचाच मुख्य आधार घेतला जात आहे आणि म्हणून एकंदरीत भारतीय राज्यघटना ही भारताच्या संस्कृतीचं सुद्धा वैभव आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. साधारणपणे घटना आणि समाज यांचा विचार आपल्याला सर्वप्रथम करावा लागेल, कारण प्रत्येक समाजामध्ये त्या समाजाच्या जगण्याच्या काही परंपरा असतात, काही रीती असतात, काही सांस्कृतिक गोष्टी त्या समाजानं स्वीकारलेल्या असतात. मग त्याला धार्मिक अधिष्ठान असतं, कधी सामाजिक असतं, कधी वैचारिक असतं. कारण समाजाचा जसा विचार करण्याचा भाग या कायद्यांवरती पडलेला असतो. कारण समाज आणि कायदे हे समाजाच्या किंवा समुदायाच्या निर्मितीपासूनच लोकांनी स्वतःहून स्वीकारलेले आहेत आणि म्हणून समाजाच्या निरंतर प्रवाहित राहण्यासाठी आणि समाजाला कुठल्याही प्रकारचे अडथळे निर्माण होऊ नयेत म्हणून समाजानं काही रीतिरिवाज, परंपरा किंवा काही मान्यता स्वतःहून स्वीकारल्या, काही नव्याने लागू केल्या आणि या सर्व वर्तनासंदर्भातील असेल, आचरणात्मक स्वरूपातील असेल किंवा वैचारिक स्वरूपाचे असतील, या सर्व गोष्टी आपण त्या समुदायातले कायदे होते असं आपण त्यांना म्हणू शकतो. कारण प्रत्येक समुदायामध्ये या गोष्टी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून सोसायटी अँड लॉ याबद्दल आपण आता प्रथम माहिती घेऊयात. द रोल ऑफ सोशल अँड लीगल रूल्स इन द सोसायटी. समाजातले सामाजिक आणि कायदेशीर काही नियम हे त्या समुदायाचे, त्या समाजाचे कायदे आणि समाज या दोन्हीच्या परस्पर अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी लागू करण्यात आलेले दिसू शकतात. पण प्रत्येक समुदायामध्ये जगण्यासंदर्भातले नियम हे वेगवेगळे असल्याचं दिसतं आणि म्हणून मग आपण प्रत्येक समुदायामध्ये घटना लागू होण्यापूर्वी आपल्याकडे देशामध्ये वेगवेगळ्या समुदायामध्ये, वेगवेगळ्या धर्मामध्ये, जातीमध्ये, पंथामध्ये वेगवेगळे कायदे अस्तित्वात असल्याचं दिसून येतं. काही बाबतीमध्ये आजही या गोष्टी आपल्याला बातमीच्या स्वरूपामध्ये ऐकायला मिळतात. काही जात पंचायतीनं विशिष्ट अशा वर्तन करणाऱ्या लोकांना समाजातून हाकलून दिला, अशा प्रकारच्या गोष्टी आजही आपल्याला ऐकायला मिळतात. म्हणजेच समुदायानं स्वीकारलेले काही नियम मोडल्यानंतर त्यांना केलेली शिक्षा ही एक कायद्याचाच भाग आपण मानू शकतो. सोशल रूल प्ले अ व्हायटल रोल इन अ ह्युमन सोसायटी. मानवी समुदायामध्ये सामाजिक नियम हे खूप महत्वाची भूमिका पार पाडतात. कारण समुदायामध्ये राहणाऱ्या प्रत्येकानं त्या नियमांचं पालन करणं आवश्यक असतं. एखाद्याने जरी त्या नियमांचं पालन केलं नाही तर समाजामध्ये त्याच्याविषयी वाईट गोष्टी घडू शकतात. म्हणून समुदायाला एक संघ वैचारिक स्वरूपामध्ये आणि संघटनात्मक स्वरूपामध्ये बांधून ठेवण्यासाठी हे नियम अत्यंत महत्त्वाचे ठरतात. लीगल रूल्स आर सिग्निफिकंट इन द वर्ल्ड ऑफ बिझनेस. म्हणजे कायदेशीर नियम हे जागतिक व्यवहारामध्ये अस्तित्वात आल्याच्या गोष्टीच्या अनुषंगाने आपण पाहू शकतो. हे जगामध्ये जिथं व्यवहार वाढला तिथं कायदेशीर नियम अस्तित्वात आले. आतापर्यंतच्या नियमांना सामाजिक नियम असं म्हटलं जात होतं, पण आता जागतिक पातळीचा विचार आपण केला तर ह्या सर्व गोष्टी आता लीगल, कायदेशीर बनलेल्या असल्याचं आपल्याला दिसून येतं. Rules in general are
स्टेटमेंट्स इश्यूड बाय द रेस्पेक्टिव्ह अथॉरिटीज, समुदायामध्ये किंवा समाजामध्ये किंवा त्या ठिकाणच्या व्यवस्थेचं नियोजन करणाऱ्या व्यवस्थेकडून, अथॉरिटीकडून काही नियम हे तयार केले जातात आणि हे नियम त्या समुदायामध्ये त्या व्यवस्थेअंतर्गत राहणाऱ्या सर्व लोकांना पाळावे लागतात, म्हणून हे नियम सहसा मोडले जात नाहीत. लीगल रूल, व्हेरियस रूल्स ऑफ कस्टम, म्हणजे आपल्या समुदायामध्ये असलेल्या परंपरा, प्रथा, मग त्या धार्मिक असतील, सामाजिक असतील, काही नैसर्गिक असतील, हे सर्व नियम म्हणजेच एक प्रकारचे त्या समुदायाचे कायदे असं आपण त्यांना म्हणू शकतो. लॉ इज अ गायडिंग प्रिन्सिपल फॉर द सोसायटी टू एन्श्युअर अचिव्हमेंट्स ऑफ हॅपीनेस विदाउट ब्लडशेड. हे कुठल्याही प्रकारच्या रक्तपाताशिवाय आनंदी वातावरण समाजामध्ये निर्माण ठेवून आपल्याला जे सर्वोच्च आनंद मिळवायचा आहे, तो आनंद मिळवण्यासाठी ज्या काही नियमांचं पालन आपल्याला करावं लागतं, ते पालन आपण सर्वांनी स्वखुशीने केलं तर आपल्याला कुठल्याही प्रकारच्या इतर गोष्टी करण्याची आवश्यकता नसते आणि म्हणून मग समुदायामध्ये राहणारा प्रत्येक जण आनंदानं समाजानं घालून दिलेल्या नियमांचं पालन करत असल्याचंच आपल्याला आजही पाहायला मिळतं. बोथ लॉ अँड सोसायटी हॅव कॉमन अंडरस्टँडिंग. समुदाय आणि कायदे हे दोघांनाही एकमेकांना परिचित असतात. म्हणजे समुदायात राहणाऱ्या प्रत्येकांना कायद्याची माहिती असते आणि एखाद्या समुदायामध्ये कोणते कायदे अस्तित्वात आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती होऊ. समुदायानं आपल्या समुदायासाठी कोणते कायदे केलेले आहेत त्या संदर्भातली माहिती सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळू शकते. त्याच्यानंतरचा घटक आहे द प्रोसेस ऑफ लॉ फॉर्म्युलेशन emerges from disagreement where one or two disagree in any area, hence mediators intervenes. लक्षात घ्या, जर समुदायातला एखादा दुसरा घटक, एखादा दुसरा पैलू जर एखाद दुसऱ्या कायद्याच्या संदर्भात, नियमांच्या संदर्भामध्ये जर तो त्याला मान्य नाही असं म्हणत असेल आणि तो त्या कायद्यांना लागू करू नये, त्या नियमांना लागू करू नये म्हणून असा विरोध करत असेल, तर अशा वेळेला काही मध्यस्थ एकत्रित येऊन त्या व्यक्तींना जे डिसएग्री करतात, ज्यांना ते नियम मान्य नसतात, अशा लोकांना एकत्र करून त्यांच्यावर नियंत्रण मिळवतात आणि वैचारिक प्रबोधन करून त्यांना सुद्धा ते कायदे मानण्यासाठी भाग पाडलं जातं. म्हणून समाज आणि कायदा, समाज आणि नियम हे आज निर्माण झाले आहेत असं नव्हे, तर हा मानवी समुदायाचा जसा इतका इतिहास जुना आहे तितकाच माणूस म्हणून जगण्यासंदर्भातले जे काही नियम आहेत, ज्या काही पद्धती आहेत, मग पुढे त्या कायद्यात बदलल्या, त्या सर्व गोष्टी मानवी समुदायाबरोबरच आपल्याकडे निर्माण झालेल्या आहेत. मित्रांनो, 26 जानेवारी 1950 पासून देशामध्ये भारतीय राज्यघटना लागू झाली, पण ही राज्यघटना एका दिवसामध्ये किंवा 1-2-4 दिवसामध्ये तयार झालेली नाही आहे, तर त्याच्यासाठी बराच कालावधी या देशामध्ये लागलेला आहे. इंग्रजांच्या, ब्रिटिशांच्या छावण्या 18व्या शतकामध्ये भारतामध्ये व्यापारासाठी निर्माण झाल्या आणि मग तेव्हापासूनच भारतामध्ये इंग्लंडच्या सरकारकडनं भारतामध्ये गव्हर्नर्स नेमण्याची पद्धती सुरू झाली आणि तेव्हापासूनच मग भारतामध्ये वेगवेगळे कायदे करण्याला सुद्धा प्रारंभ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे जशी ब्रिटिश कंपनी भारतात आली तसं ब्रिटिश कायदे सुद्धा भारतामध्ये अस्तित्वात आले आणि मग कदाचित हीच भारतीय राज्यघटनेची पायाभरणी असावी असं आपण त्याला म्हणू शकतो. पण प्रत्यक्षात भारतामध्ये ब्रिटिशांविरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आणि 1881च्या कालावधीनंतर संपूर्ण भारत हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या विचारसरणीच्या राष्ट्रीय चळवळीच्या झेंड्याखाली एकत्र आला आणि मग संपूर्ण देशभर ब्रिटिशांना विरोध होऊ लागला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ब्रिटिशांच्या विरोधातलं आंदोलन तीव्र होत गेलं आणि अशा आंदोलनामधलाच एक भाग, एक चळवळ
म्हणून 1928 साली ऑल पार्टीज कॉन्फरन्स कन्व्हेन्ड द कमिटी ऑफ लखनौ, म्हणजे लखनौ मध्ये एक सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली आणि या सर्वपक्षीय बैठकीमध्ये पहिल्यांदा भारतासाठी एक स्वतंत्र राज्यघटना तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याच्या संदर्भातला जो अहवाल तयार केला गेला तो अहवाल आपल्याला नेहरू रिपोर्ट या नावानं परिचित आहे. नेहरू रिपोर्ट हा भारतीय राज्यघटना तयार करण्यामधला पहिला दस्तऐवज मानला जातो. त्यानंतर भारतीय राज्यघटनेचा नंतर राज्यघटना निर्माण करण्यासाठी जी स्थापना करण्यात आली, कमिटी स्थापन करण्यात आली. त्या कमिटीनं राज्यघटना तयार केली आणि मग त्या राज्यघटनेच्या संदर्भात बऱ्याच वेळेला बैठका झाल्या आणि या सर्व बैठकांच्या माध्यमातून आणि घटना मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जवळपास 60 देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करून वेगवेगळ्या राज्यघटनांमध्ये ज्या ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या सर्व गोष्टी भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करून त्या गोष्टी भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करताना सुद्धा भारतीय सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक आणि इतर गोष्टी, परंपरा, संस्कृती या सर्व गोष्टींचा विचार करून भारतीय राज्यघटनेचं लेखन कार्य संपूर्ण केलं आणि म्हणूनच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे भारतीय राज्यघटनेचे जनक मानतो. मित्रांनो, भारतीय राज्यघटना निर्मितीच्या संदर्भातल्या ज्या काही महत्त्वाच्या तारखा आहेत त्या सर्व तारखांचा धांडोळा आपण आता या ठिकाणी घेऊया. भारतीय राज्यघटना निर्मितीच्या संदर्भामध्ये 6 डिसेंबर 1946 साली पहिल्यांदा एका समितीची स्थापना करण्यात आली. या समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी आताच्या पार्लमेंट मधल्या सेंट्रल हॉल मध्ये पहिली बैठक घेण्यात आली आणि या बैठकीला पहिल्यांदा जे.बी. कृपलानी आणि सच्चिदानंद सिन्हा यांनी पहिल्यांदा या बैठकीला संबोधन केलं, कारण ते अस्थायी राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड केलेली होती आणि म्हणून मग अस्थायी राष्ट्रपती म्हणून किंवा प्रभारी राष्ट्रपती म्हणून त्यांनी आपलं संबोधन या बैठकीसमोर 9 डिसेंबर 1946 रोजी केलेलं होतं. आणि त्यानंतर 11 डिसेंबर 1946 रोजी असेंब्ली अपॉइंटेड राजेंद्र प्रसाद ॲज इट्स प्रेसिडेंट. राजेंद्र प्रसाद यांना राष्ट्रपती म्हणून पहिल्यांदा त्यांची नेमणूक केली गेली आणि एस.सी. मुखर्जी हे व्हाईस चेअरमन आणि बी.एन. राव ॲज अ कॉन्स्टिट्यूशनल लीगल ॲडवायझर म्हणून या तिघांच्या नेमणुका केल्या गेल्या आणि मग तिथून राज्यघटना निर्मितीचं काम सुरू झालं. मित्रांनो, 9 डिसेंबरला जेव्हा पहिली बैठक राज्यघटना निर्मितीच्या संदर्भात सेंट्रल हॉल, संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये घेण्यात आली होती, तेव्हा स्वतंत्र पाकिस्तान राष्ट्राच्या मागणीवरून मुस्लिम लीगनं त्या बैठकीवर बहिष्कार घातलेला होता. त्यानंतर 13 डिसेंबर 1946 रोजी ऑब्जेक्टिव्ह रेझोल्यूशन was presented by Jawaharlal Nehru laying down the underlying principles of the constitution. This later became a preamble of the constitution. म्हणजे राज्यघटनेच्या प्रस्तावनेच्या बाबतीमध्ये आणि ऑब्जेक्टिव्ह काय असावेत ते ऑब्जेक्टिव्ह आणि त्याची नियमावली ही 13 डिसेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरू यांनी या बैठकीमध्ये सादर केलेली होती. हे बघा, प्रत्येक वेळेला राज्यघटना कशा पद्धतीने चांगल्या प्रकारे तयार होऊ शकेल त्याचाच विचार या ठिकाणी केल्याचं आपल्याला दिसून येतं. 22 जानेवारी 1947 रोजी ऑब्जेक्टिव्ह रेझोल्यूशन्स युनानिमसली अडॉप्टेड, म्हणजे सर्वानुमते घटना निर्मितीचे जे काही उद्दिष्ट होती
ती उद्दिष्ट स्वीकारण्यात आली आणि 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रीय झेंडा स्वीकारण्यात आला. म्हणजे भारताचा झेंडा 1947च्या 22 जुलै रोजी सर्वानुमते मान्य करण्यात आला आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि भारताच्या संदर्भामध्ये स्वातंत्र्य मिळवताना एक दुःखदायक घटना त्या ठिकाणी घडली. भारताची 2 राष्ट्रात विभागणी झाली, एक पाकिस्तान आणि दुसरा भारत. आणि मग भारताला अशा फाळणीनंतर स्वातंत्र्य मिळालं ते 15 ऑगस्ट 1947 ला. 29 ऑगस्ट 1947 रोजी ड्राफ्टिंग कमिटी अपॉइंटेड विथ डॉक्टर B.R. आंबेडकर ऍज अ चेअरमन, म्हणजेच ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणून, अर्थात घटना लिहिण्याचा प्रमुख कार्य हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे 29 ऑगस्ट 1947 रोजी झालेल्या मीटिंग मध्ये देण्यात आलं आणि 6 कमिटी मेंबर त्यामध्ये पुन्हा नव्याने अपॉइंट करण्यात आले. त्याच्यामध्ये मुन्शी मोहम्मद शादुल्ला, अलादी कृष्णमास्वामी अय्यर, एन गोपालस्वामी अय्यंगर आणि यांच्या व्यतिरिक्त इतरही काही सदस्य त्याच्यामध्ये होते. 16 जुलै 1948 साली 16 जुलै 1948 साली अलॉंग विथ हरेंद्र कोमर मुखर्जी, V.T. कृष्णमाचारी, who was elected as second vice president of Constitution Assembly. म्हणजे भारतीय राज्यघटना निर्मितीच्या संदर्भामध्ये या V.T. कृष्णमाचार्य आणि बाकीच्या दोघा तिघांना व्हाईस प्रेसिडेंट म्हणून या ठिकाणी निवडण्यात आल्याचं आपल्याला लक्षात येतं. 26 नोव्हेंबर 1949 मध्ये 26 नोव्हेंबर 1949 मध्ये द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया वॉज पास्ड अँड अडॉप्टेड बाय असेंब्ली. संसदेनं 26 नोव्हेंबर 1949 मध्ये जेव्हा घटना समितीनं ती संपूर्ण घटना कॉन्स्टिट्यूशन संसदेसमोर सादर केली तेव्हा त्याच्यावर चर्चा होऊन 26 नोव्हेंबर 1949 रोजी संसदेनं संपूर्ण घटनेला स्वीकारत असल्याची मान्यता दिली आणि त्यानंतर 24 जानेवारी 1950 रोजी घटना निर्मितीच्या प्रमुखांची एकत्रित शेवटची मीटिंग घेण्यात आली आणि 395 कलमांसकट 8 शेड्यूल सकट आणि 22 भागातल्या 22 पार्ट्स असलेली राज्यघटना स्वीकारत असल्याची सही संपूर्ण घटना समितीनं त्या दिवशी केली आणि तुम्हाला माहितीच आहे 26 जानेवारी 1950 रोजी भारतातली ही राज्यघटना स्वीकारण्यात आली आणि त्या दिवसापासून ती राज्यघटना या देशामध्ये लागू केली गेली. एकंदरीत राज्यघटना निर्मितीसाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाचा कालावधी या घटना समितीने घेतलेला होता आणि या घटना समितीने एकंदरीत जो खर्च केला होता 6.4 मिलियन जवळपास हा खर्च आहे आणि त्यावेळेचे पहिले लोकसभेचे सभापती जी.व्ही. माळवणकर होते आणि त्यांच्या सभापती निवडीच्या माध्यमातून ही राज्यघटना या देशामध्ये 26 जानेवारी 1950 मध्ये लागू करण्यात आली आणि त्यानंतर मित्रांनो या देशामध्ये घटनेमध्ये अनेक बदल प्रासंगिक त्या वेळेला करण्यात आले कारण घटनाकारांनी घटना जरी सर्वात मोठी लिहिली असली तरी घटनेमध्ये योग्य असे बदल करण्याच्या तरतुदी देखील घटनाकारांनी केलेल्या होत्या. म्हणूनच प्रसंगानुसार अनेक कायद्यामध्ये आपण बदल करत आहोत, अनेक योग्य त्या तरतुदी करत आहोत. आता घटना समितीचे सदस्य म्हणून कोणी कोणी काम केले त्यांची नावे या ठिकाणी तुमच्या समोर मी दिलेली आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीच्या मसुदा समितीचे ते प्रमुख होते. संजयजी होते, जवाहरलाल नेहरूजी होते, सी राजगोपालाचारी होते, राजेंद्र प्रसाद होते, वल्लभभाई पटेल होते, कल्याणलाल माखनलाल मुंशी होते, गणेश वासुदेव माळवणकर होते, संदीप कुमार पटेल होते,
अबुल कलाम आझाद होते, श्यामाप्रसाद मुखर्जी होते, नलिनी राजन घोष होत्या, बलवंतराय मेहता, हे सगळे याच्यामध्ये होते. त्याच्यानंतर काही अँग्लो इंडियन कम्युनिटीतले होते, ख्रिश्चन होते, नंतर जसं अल्पसंख्याक समुदायातल्या लोकांचा त्यामध्ये समावेश होता, तसं त्यांचे प्रतिनिधी पण या घटना मसुदा समितीच्या बाबतीमध्ये या समितीवरती काम करणाऱ्या लोकांचा समावेश होता. तसं काही महिला सदस्यांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश होता. त्यात सरोजिनी नायडू, हंसा मेहता, दुर्गाबाई देशमुख, अमृत कौर आणि विजयालक्ष्मी पंडित ही नावं आपल्याला प्राधान्याने अनेक वेळेला भारतीय राजकारणामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी वाचायला मिळतात. त्या महनीय व्यक्तींनी आपलं अमूल्य असं योगदान भारतीय राज्यघटनेमध्ये दिल्याचं आपल्याला लक्षात येतं. मित्रांनो, भारतीय राज्यघटना निर्मितीमध्ये ज्यांनी असंख्य अमूल्य असं योगदान दिलं, त्या सर्वांनी भारतीय राज्यघटना ही अतिशय चांगली बनावी, अतिशय महत्वपूर्ण दस्तऐवज तयार व्हावा आणि देशातल्या शेवटच्या घटकाला न्यायसंगत अशा पद्धतीची ती घटना असावी. म्हणून घटनाकारांनी अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्यक्ष घटना निर्मितीचं कार्य करत असतानाच जवळपास जगातल्या 60 देशांच्या राज्यघटनांचा बारकाईने अभ्यास केला होता आणि मग अशा वेगवेगळ्या देशाच्या राज्यघटनेतून आपल्या राज्यघटनेमध्ये कोणत्या कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून कोणत्या कोणत्या गोष्टी घेतलेल्या आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. युनायटेड किंगडम अर्थात इंग्लंडच्या राज्यघटनेतून पार्लमेंटरी गव्हर्नमेंट सिस्टम ही स्वीकारण्यात आलेली आहे. कन्सेप्ट ऑफ सिंगल सिटीजनशिप म्हणजे एकल नागरिकत्व हे भारतीय राज्यघटनेतलं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं, ते आपण इंग्लंडच्या राज्यघटनेतून घेतलेलं आहे. रूल ऑफ लॉ कायद्याच्या संदर्भातल्या यात लेजिस्लेटिव्ह स्पीकर अँड देअर रोल, लेजिस्लेटिव्ह प्रोड्युसर म्हणजेच लोकप्रतिनिधी अर्थात संसदेच्या संदर्भातले सर्व कायदे आपण इंग्लंडच्या सभागृहातून घेतलेले आहेत. युनायटेड स्टेट्स अर्थात अमेरिकेच्या राज्यघटनेतून बिल ऑफ राईट्स, फेडरल स्ट्रक्चर ऑफ गव्हर्नमेंट म्हणजेच संघराज्यात्मक शासन व्यवस्था आपण अमेरिकेच्या राज्यघटनेतून स्वीकारलेली आहे. इलेक्टोरल कॉलेज, इंडिपेंडेंट ज्युडिशरी अँड सेपरेशन ऑफ पॉवर्स म्हणजेच स्वतंत्र न्याय व्यवस्था ही आपण अमेरिकेच्या राज्यघटनेतून स्वीकारलेली आहे. आणि त्याच्यानंतर प्रेसिडेंट म्हणजेच राष्ट्रपती आणि त्यांचे अधिकार आणि प्रोटोकॉल वगैरे या सगळ्या गोष्टी आपण अमेरिकेच्या राज्यघटनेतून स्वीकारलेल्या आहेत. आयर्लंडच्या राज्यघटनेतून सुद्धा आपण काही गोष्टी स्वीकारलेल्या आहेत. प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीज म्हणजे संघ राज्यात्मक राज्यांच्या धोरणाच्या संदर्भात आयर्लंडची आपण काही नियमावली स्वीकारलेली आहे. ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतून आपण फ्रीडम ऑफ ट्रेड बिटवीन स्टेट, दोन राज्यातल्या व्यवहाराच्या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी ऑस्ट्रेलियन राज्यघटनेमध्ये होत्या त्या आपण भारतामध्ये स्वीकारल्या. नॅशनल लेजिस्लेटिव्ह पॉवर टू इम्प्लिमेंट टेरिटरीज म्हणजेच भारतामध्ये संघराज्यात्मक व्यवस्था आपण अंमलात आणत असताना राष्ट्रीय संसद ही सुद्धा त्याच्या शक्ती आणि त्याचं अधिकार काय असतील या सगळ्या गोष्टी आपण तिथे घेतलेल्या आहेत. त्यानंतर फ्रान्स, त्यानंतर कॅनडा, त्यानंतर सोव्हिएत युनियन, त्यानंतर साऊथ आफ्रिका, जपान या देशाच्या राज्यघटनेमधून सुद्धा आपण वेगवेगळे मुद्दे स्वीकारलेले आहेत. आता इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन याच्याबद्दल आपण विचार करणार आहोत. भारतीय राज्यघटनेची सगळ्यात महत्वाची जी वैशिष्ट्ये सांगितली जातात त्या वैशिष्ट्यांमध्ये वर्ल्ड्स लार्जेस्ट कॉन्स्टिट्यूशन, जगातली ही सर्वात मोठी राज्यघटना मानली जाते. मित्रांनो, मी तुम्हाला अगोदरच सांगितल्याप्रमाणे किती कलम आहेत, किती परिशिष्ट आहेत, परिशिष्ट आणि कलम याच्या व्यतिरिक्त मार्गदर्शक सूचना आणि प्रस्तावना या सुद्धा गोष्टी भारतीय राज्यघटनेच्याच भाग असल्याचं मान्य करण्यात आलेलं आहे आणि म्हणून जगातली ही सर्वात मोठी लिखित स्वरूपाची राज्यघटना आहे. फंडामेंटल ड्युटीज
आपली मूलभूत कार्य भारतीय राज्यघटनेमध्ये स्पष्ट देण्यात आलेली आहेत. म्हणजे या देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकानं त्याची मूलभूत कोणती कर्तव्य बजावावीत त्याचा संपूर्ण लेखाजोखा या मूलभूत अधिकारांतर्गत देण्यात आलेला आहे. जसं मूलभूत अधिकार आम्हाला देण्यात आलेले आहेत, तसं मूलभूत कर्तव्य देखील आम्हाला त्या राज्यघटनेमध्ये देण्यात आलेले आहेत. फेडरल सिस्टम विथ युनिटरी फीचर्स म्हणजेच संघराज्यात्मक राज्य व्यवस्था आम्ही स्वीकारली असताना सुद्धा केंद्रीय सरकारचं अस्तित्व सुद्धा आम्ही आमच्या राज्यघटनेमध्ये मान्य केलेलं आहे. लक्षात घ्या. त्यानंतर इंडिपेंडेंट अँड इंटिग्रेटेड ज्युडिशियल सिस्टम. भारतामध्ये कुठल्याही प्रभावाशिवाय काम करणारी एक महत्वपूर्ण बाब म्हणजे न्याय व्यवस्था. कुठल्याही दबावाला बळी न पडता भारतातली न्याय व्यवस्था ही स्वतंत्रपणे काम करते आणि म्हणून भारतामध्ये स्वतंत्र न्यायदानाची संकल्पना सामान्यातल्या सामान्य लोकांपर्यंत सुद्धा आपल्याला सहजतेने न्याय मिळवता येऊ शकतो, हे आपण या ठिकाणी छातीठोकपणे सांगू शकतो. त्यानंतर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे राज्यांच्या संदर्भात काय धोरणं असावीत याचाही आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे माहिती आपल्या राज्यघटनेने आपल्याला प्रदान केलेली आहे. कॉम्बिनेशन ऑफ रिजिडिटी अँड फ्लेक्सिबिलिटी म्हणजे आपली राज्यघटना ही केवळ दीर्घ आणि लिखित स्वरूपातच आहे असं नाही, तर त्या राज्यघटनेमध्ये योग्य वेळेला योग्य असे बदल योग्य पद्धतीने केले तर ते बदल करता येऊ शकतात. घटनेमध्ये विशिष्ट अशा पद्धतीनं घटनेच्या संदर्भात काही बदल करायचे असतील तर त्यात विशिष्ट अशी प्रक्रिया वापरून घटनेमध्ये आपल्याला बदल करता येऊ शकतात. त्यानंतर पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे सरकारचं अस्तित्व हे संसदेला पूर्णपणे जबाबदार असतं आणि मग संसद हीच आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या देशाच्या विकासासाठी सुद्धा जबाबदार धरली जाते आणि म्हणून मग पंतप्रधान हे संसदेचे प्रमुख आणि त्या अनुषंगाने सर्व मंत्री हे पंतप्रधानाला जबाबदार असतात. याशिवाय इतरही काही गोष्टी आपल्या या राज्यघटनेमध्ये दिलेल्या आहेत, त्यांचा आपण पुन्हा एका नवीन स्लाइडमध्ये सविस्तर अभ्यास करणार आहोतच. म्हणून इतर बाबीवरती प्रकाश टाकण्यापेक्षा घटनेच्या संदर्भात ज्या काही थोड्याशा महत्वाच्या गोष्टींवरती आपल्याला इथे प्रकाश टाकणं आवश्यक होतं त्यांचाच आपण या ठिकाणी विचार केलेला आहे. मित्रांनो, आपण या स्लाइडमध्ये घटनेच्या अनुषंगाने आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींचा जवळजवळ विचार केलेला आहे, परंतु भारतीय राज्यघटना ही काही अर्ध्या तासाच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला समजेल अशा प्रकारचा भ्रम आपण ठेवून चालणार नाही. आपल्याला त्या संदर्भात इतरही बऱ्याच प्रमाणात अभ्यास करावा लागेल, तरच भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात सर्वंकष अभ्यास आपल्याला करता येऊ शकतो. परंतु आपल्याला केवळ परिचयात्मक स्वरूपाचा भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करावायचा होता, म्हणून या ठिकाणी थोडक्यात आणि कमी वेळेमध्ये आपल्याला हा परिचय करून देण्याचा माझा प्रयत्न आहे. कारण भारतीय राज्यघटनेचा मुळात विषयच आपण खूप मोठ्या कालावधीमध्ये तुमच्या समोर मांडू शकतो, ठेवू शकतो, पण आपल्याकडे तेवढा वेळ नसल्यामुळं आपण तो संपूर्ण वेळ इथे खर्च न घालता अल्प वेळामध्ये अधिकाधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल आपण हा संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपला आभार. यापुढेही आपण भेटत राहू. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.